हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे तुम्ही? बरे आहेत ना? बरेच महिने झाले मला व्हिडिओ बनवायला भेटत नव्हता आणि त्याचं कारण असं आहे की जुने सबस्क्रायबरांना तर माहितीच आहे की माझ्या मिस्टरांचं लंगचं ऑपरेशन होतं आणि जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल, त्यामुळं मी थोडंसं सांगेल की मिस्टरांना माझ्या कोरोना झाला होता आणि त्यांचं लंगचं पण ऑपरेशन झालं. आता थोडे बरे आहेत, नॉर्मल हळूहळू चालायला लागले. तर त्या कारणाने मला व्हिडिओ बनवायला मिळत नव्हते. तर आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जाईल. ज्यांनी वाट बघितली त्यांचे मनापासून आभार. चला मग स्टार्ट करूया. आपण बघा, आज कमळ बनवणार आहे. मागे मी छोटासा व्हिडिओ टाकला होता, तेव्हा मला काही पूर्ण व्हिडिओ बनवायला भेटला नाही. तर मी आता तो म्हणजे तेव्हा मी फक्त पाकळ्याच्या टाचण्याने जॉईन केला होता. मी आता पूर्ण त्या टाचण्या काढून टाकल्या. त्यामुळं आता हे सगळं हा शेप सगळा ओपन केलं आहे मी आता हे सगळं. त्यामुळं मी आता दाखवू नाही शकत इथे व्हिडिओमध्ये ते कमळाचं फूल. तर आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया ते फूल कसं बनवायचं फुलांपासून. इथे बघा, मी 3 कलर वापरले. एक पिवळा कलर आहे, सफेद कलर आणि हिरवा कलर आहे. पिवळा कलर मी बेबी वूल वापरलेला आहे आणि बाकीचे हे जे दोन्ही पण आहे ते 3 प्लायचे लोकर वापरलेली आहे. पिवळा कलर मला 8 ग्रॅम लागलेला आहे. पिवळा कलर 8 ग्रॅम लागला आहे. हा सफेद कलर मला 42 ग्रॅम लागला आहे आणि हिरवा कलर मला 35 ग्रॅम लागला आहे. आणि हुक नंबर मी 1.75 mm हुक वापरलेलं आहे. चला मग स्टार्ट करूया. अगोदर मी पिवळा कलर घेतलेला आहे. अगोदर बघा, स्लिप नॉट करून घ्यायचे. इथे मी बेबी वूलचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर 2 साखळ्या घ्यायचे. ही पहिली चैन इथे स्किप करून इथे या दुसऱ्या चैनीमध्ये आपल्याला 8 मुक्का खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 इथे बघा, मी 8 मुक्का खांब तयार करून झालेत आणि पहिला जो मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथेच आपल्याला हा 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवायचा आहे आणि पुन्हा त्याच लूपमधून आपल्याला दुसरा खांब तयार करायचा आहे. प्रत्येक मुक्का खांबामध्ये आपल्याला 2-2 खांब टाकून घ्यायचे. टोटल हे 16 खांब तयार होतील. इथे बघा, मी हे 16 खांब तयार करून घेतले आणि त्यानंतर हा जो 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. त्यानंतर एक साखळी घेऊन जिथे स्लिप स्टिच केली या पहिल्या खांबावर तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचं आपल्याला आणि पुढचा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुन्हा पुढच्या मुक्का खांबामध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा आहे
असेच आपल्याला पुढे पण 1 2 1 2 असे मुक्का खांब करत टाकून घ्यायचे. पुढच्या खांबामध्ये वरच्या लूपमधून एक मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या लूपमधून आपल्याला 2 मुक्का खांब घ्यायचे. असाच हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड बघा मी इथे पूर्ण करून घेतला आहे. या तिसऱ्या रोमध्ये आपले 24 मुक्का खांब तयार झाले, 24. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो पहिला मुक्का खांब आहे तिथे वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या चौथ्या राऊंडमध्ये अर्धवट खांब बनवायचे. त्यामुळे मी इथे 2 साखळ घेतले. दुसऱ्या राऊंडला बघा आपण खांब बनवले होते आणि इथे चौथ्या राऊंडला आपण अर्धवट खांब घ्यायचे. पहिला आपण स्लिप स्टिच केली होती तिथे 2 साखळ घ्यायचे. त्यानंतर पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमधून हा दुसरा अर्धवट खांब घ्यायचा. 2 मुक्का खांबावरती एक मुक्का खांब अर्धवट खांब घेतला आहे मी. आणि पुढे तिसऱ्या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून 2 अर्धवट खांब घ्यायचे. त्यानंतर पुढच्या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक अर्धवट खांब घ्यायचं आहे. पुन्हा 2 मुक्का खांबाच्या वरती एक अर्धवट खांब घ्यायचे. आणि पुढच्या तिसऱ्या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमध्ये 2 अर्धवट खांब घ्यायचे. इथे आपण बघा 1 मुक्का खांब, त्यानंतर पुढे 2 मुक्का खांब, 1 मुक्का खांब, 2 मुक्का खांब असे घेत होते या तिसऱ्या राऊंडमध्ये. आता या चौथ्या राऊंडमध्ये आपण 2 अर्धवट खांब एक करून आणि एका याच्यात 2 अर्धवट खांब घ्यायचे. पुन्हा 2 वेगवेगळे घ्यायचे. त्यानंतर एका याच्यात 2 अर्धवट खांब घ्यायचे. तसंच याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. हे 32 अर्धवट खांब तयार झाले चौथ्या राऊंडमध्ये. आता काय करायचं आहे, हा जो पहिला अर्धवट खांब आहे 2 साखळ्यांचा, तिथे दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. आता आपल्याला इथे मुक्का खांब टाकायचा आहे. या राऊंडला 5व्या राऊंडला एक साखळी घ्यायची आहे आणि जिथे स्लिप स्टिच केले तिथेच आपल्याला एक मुक्का खांब टाकायचा आहे. पुन्हा पुढच्या अर्धवट खांबाच्या वरच्या लूपमध्ये दुसरा मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढच्या लूपमध्ये तिसरा मुक्का खांब घ्यायचा आहे. 3 अर्धवट खांबांवरती एक मुक्का खांब घेतला आहे मी. आता पुढच्या चौथ्या लूपमध्ये आपल्याला 2 मुक्का खांब घ्यायचे. पुन्हा आता 3 लूपमध्ये आपल्याला एक मुक्का खांब टाकायचा आहे. एक मुक्का खांब घेतलेत मी 3 अर्धवट खांबांच्या वरच्या लूपमध्ये. आणि पुढे चौथ्या लूपमध्ये आपल्याला 2 मुक्का खांब घ्यायचे. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करायची. इथे बघा हे 40 मुक्का खांब तयार झाले. 1 2 3 4 हा 5वा राऊंड होता. आता 6व्या राऊंडमध्ये आपल्याला हा जो पहिला मुक्का खांब आहे तिथे वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून घ्यायचे. आणि इथे आता आपल्याला अर्धवट खांब टाकायचे, म्हणून हा पहिल्या खांबामध्ये 2 साखळ्या घेतल्या आहेत मी.
हा पहिला अर्धावट खांब झाला. टोटल आपल्याला 4 लूपमध्ये आपल्याला एक एक अर्धावट खांब टाकायचे. चार मुक्का खांबावरती हे एक एक अर्धावट खांब टाकले. त्यानंतर हा 5वा जो मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये आपल्याला 2 अर्धावट खांब टाकायचे. पुन्हा पुढे 4 लूपमध्ये एक एक अर्धावट खांब घ्यायचं आहे. अर्धावट खांब घ्यायचं आहे. एक, दोन, तीन, 4 आणि पुढच्या लूपमध्ये आपल्याला 2 अर्धावट खांब घ्यायचे. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करायची. इथे बघा हा 6वा राऊंड मी पूर्ण केला आहे. 48 हे अर्धावट खांब तयार झाले 6व्या राऊंडमध्ये. आता आपल्याला 7व्या राऊंडमध्ये मुक्का खांब टाकून घ्यायचे. इथे मी स्लिप स्टिच करून घेतले पहिल्या खांबामध्ये अर्धावट खांबामध्ये. त्यानंतर एक साखळी घेऊन तिथेच पहिल्या अर्धावट खांबाच्या वरच्या लूपमधून एक मुक्का खांब घ्यायचा आहे. आता टोटल आपल्याला 5 लूपमध्ये एक एक मुक्का खांब घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 अर्धावट खांबावरती मी वरच्या लूपमधून एक एक मुक्का खांब घेतला आहे. आणि पुढे 6व्या लूपमध्ये आपल्याला 2 मुक्का खांब घ्यायचे. पुढे पुन्हा 5 लूपमध्ये एक एक मुक्का खांब घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर पुढे 6व्या लूपमध्ये आपल्याला 2 मुक्का खांब घ्यायचे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा 7वा राऊंड बघा मी पूर्ण केला आहे. टोटल आहे 56 हे मुक्का खांब तयार झाले. आता पुढे आपल्याला पहिल्या मुक्का खांबामध्ये वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला अर्धावट खांब घ्यायचे 1 आणि 2. हा 2 साखळ्यांचा पहिला खांब झाला. आणि टोटल आपल्याला 6 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक अर्धावट खांब घ्यायचं आहे. 1, 2, 3 झाले. हे 4, 5 आणि 6. एक 2, 3, 4, 5, 6 आणि 7वा जो लूप आहे तिथे आपल्याला वरच्या लूपमध्ये 2 अर्धावट खांब घ्यायचे. पुढे पुन्हा 6 लूपमध्ये आपल्याला एक एक अर्धावट खांब तयार करायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 लूपमध्ये एक एक अर्धावट खांब घेतले.
आणि पुढच्या 7व्या लूपमध्ये आपल्याला 2 अर्धवट खांब घ्यायचे. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इकडे बघा मी हा राऊंड पूर्ण करून गेला आहे. किती 64 अर्धवट खांब तयार झाले. आता इथे आपल्याला ह्या 2 साखळ्यांचा पहिला अर्धवट खांब आहे तिथे दुसऱ्या साखळीत स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आहे. आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला 9 अर्धवट खांबांच्या वरच्या लूपमधून आपल्याला एक एक मुक्का खांब घ्यायचं आहे. 9 नाही सॉरी 7 अर्धवट खांब घ्यायचे. एक 2 3 4 5 6 आणि 7 आपण 7 अर्धवट खांबांवरती हे वरच्या लूपमधून 7 मुक्का खांब घेतले. त्यानंतर 8व्या लूपमध्ये आपल्याला 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुढे पुन्हा 7 लूपमध्ये आपल्याला एक एक मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक मुक्का खांब घेतला आहे. आणि 8वा जो लूप आहे पुढच्या लूपमध्ये 2 मुक्का खांब घ्यायचे. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा 9वा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. 72 72 हे मुक्का खांब तयार झाले. आता पुढे आपल्याला पहिला जो मुक्का खांब आहे तिथे मी स्लिप स्टिच करून घेतलं आहे आणि 2 साखळ्या द्यायच्या आहेत. टोटल आपल्याला हे 8 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक अर्धवट खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या लूपमध्ये एक अर्धवट खांब. टोटल हे 8 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक अर्धवट खांब बनवून घेतले. आणि 9वा जो लूप आहे तिथे आपल्याला 2 अर्धवट खांब घ्यायचे. पुढे पुन्हा 8 लूपमध्ये आपल्याला एक एक अर्धवट खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7
8 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून हे एक एक अर्धवट खांब घेतले आणि पुढे 9व्या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुढे पुन्हा 8 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक अर्धवट मुक्का खांब घ्यायचा आहे आणि 9व्या मुक्का खांबावरती वरच्या लूपमधून 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा आता हा 10व्या राऊंडमध्ये आपण हे अर्धवट खांब बनवून घेतले. ते टोटल 80 अर्धवट खांब तयार झाले. आता पुन्हा आपल्याला हा जो अर्धवट खांबाच्या 2 साखळ्या घेतलेल्या आपण तिथे दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घेतले आणि एक साखळी घेऊ पुन्हा तिथूनच स्टार्ट करायचं आहे मुक्का खांब टाकायला. पुढे आता टोटल हा एक धरून आपल्याला टोटल 9 अर्धवट खांबांवरती या वरच्या लूपमधून एक एक मुक्का खांब घ्यायचा आहे. हा 11वा राऊंड आहे आपला. 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 अर्धवट खांबांच्या वरच्या लूपमधून मी इथे एक एक मुक्का खांब टाकून घेतला आहे आणि पुढे 10व्या लूपमध्ये आपल्याला 2 मुक्का खांब टाकायचे. पुढे परत आपल्याला 9 लूपमध्ये आपल्याला एक एक मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 मुक्का खांब तयार झाल्यावर पुढे 9व्या लूपमध्ये 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करायची. इथे बघा मी हा 11वा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. टोटल हे 88 मुक्का खांब तयार झालेत. 88. आता हा शेवटचा आपला 12वा राऊंड आहे. पहिला जो मुक्का खांब आहे तिथे मी वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आता पुढे आपल्याला अर्धवट खांब घ्यायचे. या 10 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक अर्धवट खांब टाकून घ्यायचे. हा पहिला खांब झाला. एक 2 3 4 5 6 7 आणि 8 9 10 मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून मी एक एक अर्धवट खांब घेतलेले आहेत आणि पुढे 11वा जो मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये
2 अर्धवट खांब घ्यायचे. पुढे पुन्हा 10 लूपमध्ये आपल्याला या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक अर्धवट खांब घ्यायचे. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 लूपमध्ये बघा मी ह्या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमध्ये एक एक अर्धवट खांब बनवून घेतले. आणि पुढे जो 11वा लूप आहे मुक्का खांबाचा वरचा लूप 11वा, तिथे आपल्याला 2 अर्धवट खांब घ्यायचे. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करायची. इथे बघा मी हा 12वा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. हे अर्धावट जो खांब घेतला आपण 12वा ते 96 हे खांब तयार होतं, 96. आणि सेम हे पॅटर्न आपल्याला असंच याच पद्धतीने बनवून घ्यायचे. ग्रीन कलरमध्ये दोघांची पण प्रोसेस सेमच आहे, फक्त कलर वेगवेगळे आहेत. हे 2 कलरचे आपल्याला हे 2 पॅटर्न लागतील. ठीक आहे. आणि पुढे आता आपला हा 12वा राऊंड झाला आहे. पुढे हा जो पहिला अर्धवट खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. आणि आता काय करायचं आहे, हे जे अर्धवट खांबाचे वरचे लूप आहेत ही पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे. ही उलट बाजू आहे, त्या बाजूने आपल्याला ह्या मागच्या लूपमधून आपल्याला मुक्का खांब टाकत जायचं आहे. आता इथे मी स्लिप स्टिच करून घेतले पहिल्या खांबामध्ये. इथे एक साखळी घेऊन पुन्हा तिथेच एक मुक्का खांब घ्यायचा आहे. आणि पुढचा जो हा अर्धवट खांब आहे त्याच्या ह्या मागच्या लूपमध्ये आपल्याला हा पुढचा लूप नाही घ्यायचा आहे. ह्या मागच्या लूपमधून आपल्याला मुक्का खांब टाकत जायचे. पूर्ण जेवढे पण आपले हे बॅक साईड लूप आहे एक एक मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड शेपमध्ये. हे 96 मुक्का खांब आहे, अर्धवट खांब आहेत, ते वरती आपले 96 मुक्का खांब तयार झाले पाहिजे. 3 4 5. बघा मी सगळीकडे सर्व मुक्का खांब मी बॅक साईडच्या लूपमधून घेते. आणि पुढे बघा हा बाहेरचा जो लूप आहे वरचा लूप आहे तो दिसून येते बघा इथे. प्रत्येक अर्धवट खांबाच्या बॅक साईडच्या लूपमधून आपल्याला मुक्का खांब टाकत जायचं आहे. हा राऊंड
पूर्ण करून घ्यायचं आहे. इकडे बघा हे 96 बॅक साईड आपण बॅक साईडच्या लूपमधून हे मुक्का खांब घेतलेले. प्रत्येक बॅक साईडच्या लूपमधून आपण एक एक मुक्का खांब घेतला होता. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, या कमळाची साईज जर तुम्हाला म्हणजे पाकळ्या पण वाढतील तुमच्या, तरी हे जे पॅटर्न तुम्ही जर अजून मोठं केलं तर तुमच्या पाकळ्यासुद्धा जास्त येतील. ह्या पॅटर्नमध्ये 7 पाकळ्या बसतात इथे बाजूनी, आणि जर तुम्हाला अजून पाकळ्या हव्या असतील तर तुम्हाला हे जे आपण पॅटर्न बनवलं त्याची साईज थोडी अजून वाढवावी लागेल. ठीक आहे. आता आपल्याला हा शेवटचा मुक्का खांब झाला. पहिला जो मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हा आपण बॅक साईडच्या लूपने हा पहिला राऊंड घेतला होता. टोटल हे आपल्याला 3 राऊंड पूर्ण करायचे. आता आपल्याला बॅक साईडच्या लूपनी नाही घ्यायचे, जसे आपण हे राऊंड घेतले तसेच मधूनच आपल्याला हुक टाकून मुक्का खांब टाकत जायचं आहे. पुन्हा प्रत्येक मुक्का खांबावरती आपल्याला एक एक, हे बघा मी इथून हुक टाकत आहे, बॅक साईडच्या लूपमधून नाही घेत आहे, इथून आपल्याला हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही लूप ह्यावर हे दोन्ही लूप आले पाहिजे. पुन्हा 96 हे मुक्का खांब तयार करायचे आहेत आपल्याला. हे 3 राऊंड, हा पहिला राऊंड ऑलरेडी आपण केलेलाच आहे, हा दुसरा राऊंड, आणि पुन्हा तिसरा राऊंड आपल्याला तसंच बनवायचं आहे जसं आपण हा दुसरा राऊंड या वरच्या लूपमधून करत जायचं आहे. जसं आपण हा दुसरा राऊंड या लूपमधून आपण घेत गेलो होतो तसंच तिसरा राऊंडसुद्धा आपल्याला तसंच घ्यायचं आहे. टोटल हे 3 राऊंड पूर्ण करून घ्यायचे. ही उलट बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे. थोडासा वाटीसारखा आकार येईल त्याचा, असा आकार येईल याचा. आता इथे मी व्हिडिओ स्टॉप करते. खूप वेळ झाला आहे, मला जास्त वेळ पण मिळत नाही. आता थोडासा वेळ भेटला होता, म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ आपण तेवढ्या टायमामध्ये, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची पुढची स्टेप बघूया आपण. आता तोपर्यंत बाय बाय.